महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महाभूकंप झालाय। शिवसेना पक्षातलं दुसरं सर्वात मोठं बंड म्हणजे ऑपरेशन टायगर सध्या संपूर्ण राज्यात गाजतं। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का देत थेट 6 खासदार फोडले आणि त्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेशही झाला। उद्धव ठाकरेंच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी हे कारस्थान रचलं गेलं, पण ठाकरे गप्प बसणाऱ्यांमधले नाहीत। 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। वादळासारखा 3 दिवसांचा दौरा सुरू झाला, पण गेल्या 2-3 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात ठाकरेंनी नेमकं काय केलंय, ठाकरेंची रणनीती काय आहे, चला पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॅमेज आणि कंट्रोल। खासदार गेले तरी कार्यकर्ता, सामान्य शिवसैनिक आपल्या सोबत आहे हे दाखवण्यासाठी ठाकरेंनी परभणी, हिंगोली आणि धाराशिवमध्ये प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं। संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे आणि अनिल देसाईंसारख्या नेत्यांची संपूर्ण फौज घेऊन ठाकरे मैदानात उतरले। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खासदार का फोडले गेले याचं गुपित। म्हणजे बंडखोर खासदारांनी सांगितलं की आम्हाला विकास निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही गेलो, पण उद्धव ठाकरेंनी जनतेसमोर हा दावा साफ फोडून काढला। हे खासदार निधीसाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी आणि लाभासाठी विकले गेलेत असा थेट आरोप ठाकरेंनी केलाय आणि शिवसैनिकांना आदेश दिलाय की पुढील 3 वर्ष या गद्दार खासदारांना त्यांच्या मतदारसंघात धूळ चारेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही। तिसरा आणि चौथा मुद्दा म्हणजे आमदारांना ताकद आणि संघटना मजबूत करण्याचा। खासदार गेले तरी संघटना खिळखिळी होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी एक नवीन आणि हुशारीची खेळी खेळली। खासदार फुटल्यानंतर त्यांनी स्थानिक आमदारांवर संपूर्ण जबाबदारी सोपवली। परभणीत खासदार संजय जाधव गेले तर ठाकरेंनी आमदार राहुल पाटील यांना पुढे करून संपूर्ण जिल्ह्याची ताकद त्यांच्या हातात दिली। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर गेले तर तिथे निष्ठावंत आमदार कैलास पाटील यांना अधिक ताकद देऊन शिवसैनिकांना संघटित ठेवण्याच्या सूचना दिल्या। सध्या चर्चा आहे की खासदारांनंतर आता आमदार फुटणार। या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यात आपल्या प्रत्येक निष्ठावंत आमदाराला जनतेसमोर आणले, त्यांना मान दिलाय आणि त्यांच्यावर संघटना टिकवण्याची मोठी जबाबदारी टाकून एक प्रकारे आपल्या आमदारांना सुरक्षित केलंय। मुद्दा 5वा म्हणजे ऑपरेशन टायगर की ऑपरेशन देवेंद्र। आता वळूयात या दौऱ्यातल्या सर्वात खळबळजनक विधानाकडे। उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण बंडाला ऑपरेशन टायगर म्हणायला नकार दिला। ते म्हणतात हे ऑपरेशन टायगर नाही तर हे आहे ऑपरेशन देवेंद्र। ठाकरेंनी भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर अत्यंत टोला लगावलाय। ठाकरेंचा दावा आहे की अमित शहा यांना भविष्यात पंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना बॅकफूटवर टाकणं गरजेचं आहे। म्हणूनच भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी हे 6 खासदार भाजपमध्ये न घेता मुद्दाम एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पाठवलेत, जेणेकरून फडणवीसांचं राज्यातील वजन कमी होईल। या एका विधानानं ठाकरेंनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला। या राजकीय रणधुमाळीत उद्धव ठाकरेंनी आपला मूळ अजेंडा म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही। त्यांनी थेट अयोध्येतील राम मंदिराचा आणि तिथल्या कथित घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला। भाजपने राम मंदिराच्या नावावर मते मागितली, पण तिथे काय सुरू आहे असा सवाल करत त्यांनी राम मंदिर चोरीचा मुद्दा थेट जनतेच्या दरबारात मांडलाय आणि भाजपवर टीकेची बोचरे बाण सोडले। थोडक्यात सांगायचं तर 6 खासदार गमावल्यानंतर उद्धव ठाकरे खचलेले नाहीत, उलट ते अधिक आक्रमक झालेत। 6 खासदार गेले तरी ठाकरेंची मशाल धगधगती राहणार की शिंदेंचा धनुष्यबाण पुन्हा एकदा वरचढ ठरणार? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या पुणे प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।